सकाळी तासगाव आणि आता कवठेमंकाळमध्ये चक्का जाम झालेला आहे, सरकारला जाग येईल असं वाटतंय का? 100% सरकार या गोष्टींचा विचार करावा यासाठी चक्का जाम झाले। लोकांनी आपल्या दृष्टीनं जो त्यांच्यावर आसमानी संकटाचं मोठं संकट आलेलं आहे त्या सगळ्या बाबींचा सरकारला जाग यावी, सरकारला विनंती करावी आणि सरकारने दिलेला शब्द पाळावा यासाठी हा चक्का जाम आंदोलन केलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्यावर आलेल्या या संकटाला सातबारा कोरा केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही। अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे पिकांचे झालेले जे पंचनामे आहेत ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे यावेत या दोन्ही मागणीसाठी हा चक्का जाम आंदोलन करण्यात आलेला आहे। सत्ताधारी एकही आमदार असेल जिल्ह्यातला या प्रकारे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायला तयार नाही। मी मगाशी तासगावात त्या गोष्टीचा उल्लेख केला की शेतकऱ्याचा आवाज हा फार बारीक होत चाललाय, शेतकऱ्याचा आवाज हा क्षीण होत चाललाय आणि प्रत्येकाला अशी भीती आहे की मी सरकार विरोधी भूमिका घेतली तर कसं। तर आम्ही सरकार विरोधी भूमिका म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेऊन लढायला तयार आहे। त्यामध्ये सगळी माणसं या जिल्ह्यातली कालांतराने आपल्याला दिसून येईल की या शेतकऱ्यांच्या बरोबर तीही माणसं खांद्याला खांदा लावून लढताना त्याला पाठिंबा देताना आपल्याला दिसून येतील। जगताप साहेब या ठिकाणी आले, त्यांनी भावना व्यक्त केल्या, तेव्हा या तालुक्यात घोरपडे साहेब असतील, पलीकडे आमदार असतील, या तालुक्यातले आमदार असतील, कोण राज्यमंत्री असतील, पूर्वीचे कोण मंत्री असतील, ही सगळी माणसं उद्या शेतकऱ्याच्या बरोबर राहतील। कुणीतरी ते धाडसानं सुरुवात करावी लागते आणि आपल्या राजकीय जीवनाचा अंधार समजून आम्ही सगळी मंडळी कामाला लागलेला आहे। दिवसापूर्वी तासगावमध्ये सुद्धा विद्यमान आज या लढ्यामध्ये तुमच्या सोबत आहेत, विरोधकांना एकत्र करताय का तुम्ही भाजपमध्ये? असं काही नाही। जगताप साहेब हे बघा, समज गैरसमज असतात। इलेक्शन संपल्यानंतर महिन्याभरात त्यांची माझी भेट झाली, आम्ही एकमेकाला भेटलो, समज गैरसमज दूर झाले। एकत्र काम करणारी माणसं आहेत, ते माझ्यापेक्षा राजकीय दृष्ट्या सिनियर आहेत, काही गोष्टी माझ्याही चुकल्या त्यामुळे त्या वेळेला ते घडून गेलेलं असतं, तेच डोक्यात घेऊन समाजाचं हित होत नाही म्हणून मगाशी मी घोरपडे साहेबांचं नाव घेतलं, जगताप साहेबांचं नाव घेतलं, अन्य काही माणसं असतील, सगळे आम्ही एकत्रितरित्या शेतकऱ्यांचा लढा उभा करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे। स्वतंत्र आपली उभा राहील असं वाटतं या सगळ्या नेत्यांना घेऊन? नाही, आघाडी नाही, आम्ही राजकारणासाठी नाही, शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत। राजकीय प्रमाणात त्याची मागणी होती। मी मगाशीही सांगितलं, आत्ताही सांगितलं, आजही सांगतो आत्ताही की आमदारांनी या सगळ्या भूमिका करत असताना शेतकरी हा डोळ्यापुढे ठेवून आपण सगळी काम करण्याची भूमिका आम्हीही मांडली। त्यांनी केलेल्या उपोषणाशी आम्ही कधीही त्याबद्दल नाही केलेली नाही। आम्ही आज ते कुठेतरी 10-12 दिवस नव्हते गेले होते असं कळतंय, पण आम्ही सगळ्या मंडळामध्ये जाऊन सगळ्या कृषी अधिकारी, सगळ्या तलाठी, सगळे कृषी सहाय्यक या सगळ्यांना भेटून जास्तीत जास्त गरीबातल्या गरीब शेवटच्या माणसापर्यंत ही सरकारची येणारी मदत पोचवा असं आग्रहानं फिरून सांगितलेलं आहे। त्यामुळं हा श्रेयवादाची लढाई किंवा स्पर्धेची लढाई अजिबात नाही। शेतकऱ्याला येणाऱ्या निवडणुकीत सगळे एकत्र येऊन तुम्ही लढणार कसं करणार? शेतकऱ्या प्रश्न आता लढाई ही शेतकऱ्यांसाठी आहे। कालांतरानं काय होतंय हे आज मी सांगू शकत नाही, पण शेतकरी जेव्हा उभा राहतो त्यावेळी त्याच्या बरोबर यावं लागतं हे निश्चित आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जगताप साहेब तुमच्या बाजूने